नमस्कार मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता संकर्षण याने हे सगळं केले. आकाशचं ठाम मत असतं आणि आकाश म्हणत असतो की कोलतेच्या बायकोने हे सगळं करायला नको हवं होतं. त्यांच्या माघारी एक मुलगी आहे, त्यांनी असा आत्महत्या करण्याचा प्रयत्न नको करायला, मला जाऊन भेटलं पाहिजे असं म्हणून आता आकाश आणि रागिनी तिला भेटण्यासाठी म्हणून घराच्या बाहेर पडत असतात. तेवढ्यातच दरवाजावर समोर कोलते उभी असते. आता कोलते वहिनी असं आकाश म्हणतो आणि या या ना, प्लीज आतमध्ये या असं म्हणून त्यांना रिक्वेस्ट करतो. त्यावेळेला मग कोलते आणि तिचे जे भाऊ असतात ते आतमध्ये येतात आणि मग रागिनी पण म्हणते की हे ये ये ग आतमध्ये ये असं म्हणून तिला आता आतमध्ये घेऊन येतात. आणि आकाश मानसीला म्हणतो की मानसी प्लीज जरा त्यांना पाणी दे ना. तेव्हा मग मनू ही पाणी आणून त्यांच्या पुढ्यात ठेवते आणि कोलतेची बायको खूपच जास्त डिस्टर्ब असते. ती तिथेच तशी शांत बसून असते. मग आकाश म्हणतो की प्लीज बसा ना वहिनी. आणि मग त्यानंतर ती आता खूपच रडत असते. तिचे डोळे हे अगदी पाण्याने भरलेलेच असतात आणि अगदी सुजल्यासारखे झालेले असतात. त्यानंतर मग आता कोलतेचा जो भाऊ असतो तो म्हणतो की नमस्कार आकाशसाहेब, मी हिचा भाऊ आहे लहान. हिने जे काही केलं आहे ना त्यामुळे खरं तर आम्हाला पण धक्का बसला आहे. बरं झालं त्यावेळेला मी तिथे होतो, नाहीतर काहीतरी अनर्थ घडून बसला असता. तेव्हा मग रागिनी म्हणते की हो हो तुम्ही शांत व्हा आणि घे ना अगं पाणी घे. तेव्हा ती म्हणते की नको, मला पाणी काहीही नको. माझ्या घशाखालून पाण्याचा एक थेंबही जाणार नाही. जेव्हापासून हे गेले तेव्हापासून मला काही खाण्यापिण्याची इच्छाच होत नाही. आकाश सर हे गेले, का गेले असतील हो असं? का झालं असेल? अचानक यांच्याच बाबतीत असं का झालं? आणि तेही जेव्हा जात असतील तेव्हाही ते पाण्यासाठी तडफडलेच असतील ना. त्यांनाही पाणी हवं असेल, पण त्यांना पाणी देणारं कोणी नव्हतं. कसं वाटलं असेल त्यांच्या जीवाला असं म्हणून कोलते आता खूप सकाळीच रडत असते. आणि त्याच वेळेला मग आता रागिनी म्हणते की हे बघ बाळा शांत हो, असं करून कसं चालेल? तेव्हा ती म्हणते की नाही, हे असं माझ्याच बाबतीत का घडावं आणि आम्हा गरिबांच्या बाबतीत असं कशाला घडायला हवं? हे सगळं नेमकं का घडतंय ना काहीच कळत नाही आहे. त्यांना खूप त्रास झाला असेल, परंतु आता मला तो त्रास जाणवतो आहे. किती काही झालं तरी त्यांच्याशिवाय मला आता जगण्याची इच्छाच नाही आहे. कोणासाठी जगू मी? असं म्हणून ती आता रडत असते. आणि नंतर ती म्हणते की खरं तर हे सगळं ना त्या डॉक्टरमुळे झालं आहे. पण हे त्या डॉक्टरने असं का घडवून आणलं आहे? अशी काय डॉक्टरची यात इच्छा होती? म्हणजे माझ्या नवऱ्याला माळून त्याला काय मिळणार होतं? त्या डॉक्टरची आणि आमची अशी कोणत्याही प्रकारची दुश्मनी नव्हती, तरीही त्याने असं का केलं आमच्यासोबत? असं कोलते आता बोलत असते. आणि माझा नवरा या प्रकारे असा असा मेला, मला ते अजिबात सहन झालेलं नाही आहे. त्यावेळेला मग तिचा भाऊ तिला धीर देतो आणि म्हणतो की आकाशसाहेब ही अशीच बोलते आणि अशीच वागते आहे. आमच्या घरातल्यांनाही खरंच खूप वाईट वाटतं हिच्याबद्दल. तेव्हा मग आकाश म्हणतो की तुम्ही? तेव्हा मग तो म्हणतो की मी हिचा भाऊ आहे आणि म्हणूनच तिला इथे घेऊन आलो आहे. मला म्हणाली की मला आकाश सरांकडे घेऊन चल, म्हणून मी तिला इथे आणलं आहे. तिला असं वाटतं आहे की अजूनही तिच्या बाबतीत काहीच घडू शकणार नाही, तिला न्याय मिळू शकणार नाही, म्हणून तिने हे सगळं केलं आहे. आणि आकाशसाहेब तिने दाजींची जी बॉडी आहे तीही ताब्यात घेतलेली नाही. हे ऐकल्यावर आकाशला आणि रागिनीला धक्काच बसतो. आणि आकाश म्हणतो की हे काय बोलताय तुम्ही? म्हणजे असं करू नका. तुम्हाला माहिती आहे ना मी तुमच्या बाजूने आहे, नका काळजी करू. तुम्हाला मी न्याय मिळवून द्यायला आहे ना. मी कोलतेच्या बाबतीत कुठलाही पुरावा मागे सोडणार नाही आहे. कोणी किती असू देत, कोणी किती बडा डॉक्टर असू देत, परंतु मी कोलतेला न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसणार नाही. जर त्या डॉक्टरने केलं आहे तर मग त्याला याची शिक्षा ही भोगावी लागणार आणि तीही कडक कारवाई होणार. त्यामुळे तुम्ही घाबरू नका आणि प्लीज कोलतेच्या बाबतीत असं करू नका ना. त्याची बॉडी ताब्यात घ्या. असं काही करू नका, त्याला आणखीन त्रास होईल असं वागायला नको आपण. तेव्हा मग रागिनी म्हणते की हो, आकाश अगदी बरोबर बोलतोय. काय माहिती आहे का, कोलतेचा आता देह आहे आणि त्यामुळे त्या देहाला आणखीन विटंबना नको त्या देहाची. त्यामुळे आता काही झालं तरीही तुला हा स्टँड घालावाच लागणार आहे. कोलतेला अंत्यसंस्कार झाले पाहिजेत. काही झालं तरीही लवकरात लवकर बॉडी घेऊन या. तेव्हा आकाश म्हणतो की हो वहिनी, मी तुम्हाला सांगतोय ना, हे प्लीज प्रोसिजर लवकरात लवकर घ्या आणि वॉर्डरूममधून ती डेड बॉडी स्वतःच्या ताब्यात घ्या आणि त्याच्यावर सगळ्या कुटुंबाबरोबर अंत्यसंस्कार करून घ्या आणि काहीही लागलं तरीही आम्हाला कळवा, मी असेन. कसलाही विचार करू नका. रागिनी म्हणते की हो, काही लागलं तरीही आम्हाला हाक मार. आम्ही आहोत ना तुझी हक्काची माणसं, काहीच घाबरण्याची गरज नाही आहे. आम्ही आहोत, प्लीज लक्षात घ्या मी जे काही बोलतोय ते. त्यावर मग आता
जो तिचा भाऊ असतो तो म्हणतो की तिला असंच वाटतंय ताईला की तिला न्याय मिळू शकणार नाही, म्हणजेच दाजींना न्याय मिळू शकणार नाही असंच तिला वाटतंय आणि म्हणूनच हे सगळं ती करायला तयार नाही आहे. तेव्हा लगेचच ती म्हणते की हो, बरोबर वाटतंय मला, कारण तो मोठा डॉक्टर पैसे देऊन या चौकशीमधून सुटू शकतो ना, मग माझ्या नवऱ्याला कसा काय न्याय मिळेल? असं म्हटल्याबरोबर आता आकाश म्हणतो की असं अजिबात होणार नाही आहे. मी तुमच्याबरोबर अगदी तुमच्या भावासारखा आहे आणि खरंच मी अगदी कोलतेला भावासारखा म्हणायचो. त्याची सगळी गरज मला माहीत असायची. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. कोणत्याही प्रकारची चिंता करू नका. मी तुमच्या कुटुंबाच्या अगदी भक्कमपणे पाठीशी आहे आणि म्हणून कोलते गेला म्हणून तुम्हाला कुठल्याही बाबतीतलं टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही आहे. मी कुठल्याही बाबतीत कुठलीही जर तुम्हाला मदत हवी असेल तर ती नक्की करायला तयार आहे. म्हणून तुम्ही प्लीज घाबरू नका. जे काही घडलं आहे त्याला आता स्वीकारा आणि माणूस गेला तरी त्याच्या मागे आपल्याला कसं का होईना जगावंच लागतं, असं ते दोघंही म्हणतात. नंतर मग ती त्यांच्यासमोर हात जोडते आणि सर आता मी येते असं म्हणून आता ती निघत असते. आणि त्याच वेळेला तिचा जो भाऊ हा तिला हाताला धरून घेऊन चाललेला असतो आणि रागिनी म्हणते की असा पुन्हा कधीही चुकीचा विचार करू नकोस गं बाळा, असं मुद्दामच साळसूतपणे तिला म्हणते आणि ते दोघंजणही आता घराच्या बाहेर पडत असतात. त्याच वेळेला आकाश हा दरवाजापर्यंत त्यांना सोडण्यासाठी येतो आणि कुलतेची बायको जात असताना पुन्हा मागे आकाशकडे वळून पाहते आणि त्याच्यासमोर पुन्हा हात जोडते की माझ्या नवऱ्याला प्लीज आकाशचा न्याय मिळवून द्या. हेच फक्त तिच्या डोळ्यामध्ये सांगणं असतं आणि तिचा तो बिचारा असा चेहरा पाहून आकाशला पुन्हा एकदा वाईट वाटतं आणि तिचा भाऊ हा कोलतेला तिथून घेऊन जातो. आणि नंतर आकाशला या प्रकरणामुळे खूप डिस्टर्ब झालेलं असतं आणि त्याच्या डोळ्यातही आता टचकन पाणी येतं की कोलतेच्या बायकोला बिचारीला काय काय सहन करावं लागतंय. आता आकाश अगदी चिडूनच आतमध्ये येतो आणि म्हणतो की नाही, हे सगळं जे काही झालं आहे ना ते फक्त त्या संकर्षणमुळे झालं आहे. मला वाईट तर याच गोष्टीचं वाटतं आहे की मी काहीही करू शकत नाही आहे, परंतु एखादा पुरावा त्याच्या विरोधात सापडला ना तर मी त्या संकर्षणला सोडणार नाही. कोलतेच्या बायकोला मला काही करून न्याय मिळवून द्यायलाच हवा आणि तिला तसा मी शब्द दिला आहे आणि कोलतेच्याही आत्म्याला तोपर्यंत शांतता मिळणार नाही जोपर्यंत मी त्या संकर्षणला कठोर कारवाई होऊ देणार नाही. रागिनी म्हणते की हो आकाश शांत हो, तसंच होणार आहे, नको काळजी करूस तू. परंतु या सगळ्यामध्ये तो संकर्षण ठाम आहे आणि ती भूमी त्याच्या मागे आहे, त्यामुळे आपल्याला जरा या गोष्टी नीट बघाव्या लागतील, असं म्हणून ती मुद्दामच आकाशला आता पेटवून देण्याचं काम करत असते आणि म्हणते की नाही रे आकाश, बघितलंस ना त्या कोलतेच्या बायकोची काय हालत झाली होती, काही करून तिला या सगळ्यातून बाहेर काढलंच पाहिजे रे बाबा, असं म्हणून आता रागिनी मुद्दामच आकाशला डिवसण्याचं काम करत असते नेहमीप्रमाणे आणि मनू ते बघत असते. नंतर आता आकाश म्हणतो की नाही, काही झालं तरीही त्या संकर्षणवर काहीतरी कारवाई झालीच पाहिजे. त्यानंतर इथे वरून हा हॉस्पिटलमध्ये आलेला असतो आणि त्याला मूर्ख संकर्षण दीपकचा फोटो दाखवतो आणि म्हणतो की हा बघ, हा आहे तो माणूस ज्याने कदाचित इंजेक्शन दिलं आहे आणि हा सस्पेक्टेड आहे. त्यावेळेला त्या वरूनलाच आठवतं की दीपकनेच खरं तर रागिनीला भेटवण्याचं काम केलेलं असतं आणि दीपक आणि वरुण हे दोघंही ओळखीतले आहेत हे संकर्षण किंवा भूमी दोघांनाही माहीत नसतं. तेव्हा मग वरुण विचारतो की हा कोण आहे? तेव्हा संकर्षण म्हणतो की हाच आहे तो, ज्या दिवशी त्या कोलतेचा मृत्यू झाला त्या दिवशी हाच तिथे सस्पेक्टेड होता. म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारचा वॉर्ड बॉय दुसरा नव्हता आणि हा अगदी वेगळा, याला कधीही आम्ही पाहिलेलं नव्हतं. आम्हाला अशी शक्यता आहे की हाच आहे तो आणि त्यामुळे वरुण तू प्लीज याला शोधून काढ, याला कुठेतरी तू खबरी लाव आणि ह्या सगळ्या गोष्टी याच्यापासून म्हणजे आपल्याला काढून घ्यायला हवं. हाच व्यक्ती आहे ज्यामुळे हे सगळं घडलं आहे, असं त्याला आता संकर्षण सांगत असतो आणि वरून आतल्या आत घाबरतच असतो, कारण त्याचाच तर तो ओळखीचा मित्र असतो. नंतर आता डॉक्टर विवेक येतात. आता ते आल्याबरोबर संकर्षण म्हणतो की डॉक्टर विवेक या ना, या बसा, म्हणजे काही काम असेल तर प्लीज सांगा, कारण कसं आहे तुम्ही स्वतःहून आलात. तेव्हा मग तो त्यांना बसायला सांगतो आणि संकर्षण स्वतःही बसतो. त्यानंतर मग आता डॉक्टर विवेक हे म्हणत असतात की संकर्षण, काय आहे ना, सध्या जे काही प्रकरण तुझ्या अंगावर शेकलं आहे त्यामुळे खरं तर खूपच जास्त प्रॉब्लेम आला आहे, म्हणजे हे जे काही प्रकरण आहे ना ते आणखीच चिखळत चाललेलं आहे. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की हो सर, मीही माझ्या परीने या सगळ्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो की हे सगळं कसं झालं. तेव्हा मग डॉक्टर विवेक म्हणतात की संकर्षण, पण मला तुला एक गोष्ट सांगायची आहे की सध्या तुला तुझी जी मेडिकल
मेडिकल चौकशी आहे त्या दरम्यान तुला चौकशीला जावं लागणार आणि तुला आता थोडे दिवस तुझी प्रॅक्टिस थांबवावी लागणार आहे. तुला हॉस्पिटलमध्ये येणारं बंद करावं लागेल. त्यावेळेला मग आता हे ऐकल्यावर संकर्षण म्हणतो की सर हे काय बोलताय तुम्ही, म्हणजे मला हॉस्पिटलमध्ये येता येणार नाही. तेव्हा तो म्हणतो की हो, कारण काय ना किती काय झालं तरी माझ्यावर यामुळे खूप प्रेशर आहे. तेव्हा मग त्यांना संकर्षण म्हणतो की सर तुम्हाला तर माहीत आहे की हे सगळं मी करत नाही आहे. तुम्ही मला अगदी पर्सनली ओळखताय, मग तरीही तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करायला म्हणजे बहुमत देताय. तेव्हा मग तो म्हणतो की हे बघा मलाही संकर्षण काही करता येणार नाही, कारण आमची हेल्थ काउन्सिल बसली आणि त्याच्या अंडर बहुमत हे याच गोष्टीला होतं की तुला हॉस्पिटलमध्ये काही दिवस येता येणार नाही आणि काही झालं तरीही त्या गोष्टीचा मला आदर करावा लागला. तेव्हा लगेचच संकर्षण चिडतो आणि बोलून दाखवतो की तुमचं बहुमतामुळे हे सगळं झालं आहे की कोणा दुसऱ्याच्याच म्हणजेच आकाश महाजनच्या प्रेशरखाली तुम्ही हा निर्णय घेतला आहे. असं म्हटल्यावर आता संकर्षणकडे रागानेच विवेक बघतात आणि म्हणतात की हे बघ संकर्षण, तू कसा आहेस आणि या म्हणजे या ट्रीटमेंटमध्ये काय करावं लागतं हे सगळं मला समजतं. त्यामुळे तू असं समजू नकोस की कोणी माझ्यावर प्रेशर आणते आणि म्हणून मी असं करतोय. आणि एक गोष्ट तू विसरू नकोस की तू हेड काउन्सिलच्या म्हणजेच मेडिकल हेल्थ काउन्सिलच्या CEO शी बोलतो आहेस, एवढं लक्षात ठेव. आणि जे काही तुला झालं आहे ते तुला आता करावं लागणार आहे. तुला कुठल्याही प्रकारचा पेशंट ट्रीट करता येणार नाही, कारण तुझ्यावर तसे आदेश बसवण्यात आले आहेत. त्यामुळे मी तुला आता इथे एकच गोष्ट सांगायला आलो आहे की पुढच्या 10 मिनिटांमध्ये तुला हॉस्पिटलमधून बाहेर पडायचं आहे आणि जोपर्यंत सगळी चौकशी होणार नाही तोपर्यंत तुला या हॉस्पिटलमध्ये येता येणार नाही. असं सरळ आता ते डॉक्टर विवेक बोलून दाखवतात आणि त्यामुळे संकर्षणला धक्काच बसतो. असं म्हणून संकर्षणवर तो डॉक्टर विवेक चिडतो आणि तिथून निघून जातो. आणि संकर्षणला खरं तर याचं खूपच वाईट वाटलेलं असतं. तो तिथेच तसा उभा असतो. नंतर तो निघून गेल्यानंतर संकर्षण चिडतो आणि तिकडची जी खुर्ची त्याची असते ती बाजूला अशी आपटतो आणि म्हणतो की हे काय काय घडलं हे सगळं. मला तर वाटतंय ना की हे सगळं त्या आकाश महाजनमुळे घडतंय. मला माहिती आहे ना हे सगळं त्याने मुद्दाम घडवून आणलं असणार आहे. त्याने मुद्दाम केलं हे सगळं. असं म्हणून संकर्षण सारखा चिडतच असतो. भूमी त्याच्याकडे बघते आणि त्याला शांत करत असते. परंतु संकर्षणचा राग हा खूप मोठा असतो. तो म्हणतो की आता हे माझंच हॉस्पिटल आहे आणि या हॉस्पिटलमध्ये येण्यास मलाच मनाई आहे. नाही, आकाश महाजनला मी सोडणार नाही. आता वरून हा संकर्षणकडे बघतच राहतो आणि संकर्षणची जी अवस्था झालेली असते त्यामध्ये खरं तर त्याला खूप आनंद होत असतो आणि संकर्षणच्या वरून मित्र नाही तर अगदी शत्रूसारखा असतो. परंतु त्याचं खरं रूप आणि त्याचा रंग हे भूमी आणि संकर्षण या दोघांनाही खरं तर माहीतच नसतं. आता संकर्षण म्हणतो की मला माझ्या हॉस्पिटलमध्ये येता येणार नाही आणि आता मी हे कसं सगळं फेस करू, काय करू मी, माझ्या हॉस्पिटलमध्येच मला येता येणार नाही तर काय अर्थ उरला आहे. असं आता तो स्वतःच बोलायला लागतो आणि भूमीला वाईट वाटत असतं की या सगळ्या गोष्टींचा कधी सोक्षमोक्ष लागतोय, कारण या सगळ्याचा जितका संकर्षणला त्रास होतोय तितकाच आकाशलाही होत असेल. आकाश त्याचं काम करत असताना आता इथे रागिनी येते आणि म्हणते की मला सांग, जर त्या डॉक्टर संकर्षणने काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपण काय करणार आहोत आकाश. त्यावेळेला आता आकाश म्हणतो की नाही, तो असं काहीही करू शकणार नाही, कारण मी डॉक्टर विवेक यांच्याशी बोललो आहे, त्यांच्याशी माझं बोलणं झालं आहे, त्याचं हॉस्पिटलमध्ये येणंच आता बंद करून टाकलं आहे. असं म्हटल्याबरोबर इथे आता रागिनी खूपच खुश होते आणि म्हणते की वा चला, ही तर एकदम आनंदाचीच बातमी झाली. आणि नंतर ती मोबाईल बघू लागते आणि वरूनचा मेसेज बघते की रात्री मला भेटा. आता ती म्हणते की रात्री नेमकं काय बोलायचं असेल याला. भूमी ही प्रशांतशी बोलते आणि म्हणते की काही चुकावा लागला का रे. तेव्हा तो नाही असं म्हणतो. मग भूमी म्हणते की ठीक आहे. नाही नाही, अरे मी चिडली नाही आहे, काही सापडलं नाही आहे ना म्हणून जरा डिस्टर्ब झाली आहे, बाकी काही नाही. ठीक आहे, मी हरकत नाही, मी पण माझ्या परीने प्रयत्न करते आहे, तूही तुझ्या लेवलवर प्रयत्न करत राहा. ते CCTV फुटेज अजून नाही मिळालं आहे. एकदा की ते CCTV फुटेज आपल्या हाती लागलं तर आपलं निम्मं काम होऊन जाईल. त्यामुळे तू नको काळजी करूस, लवकरच या सगळ्या गोष्टींचा आपल्याला शोध घेतला पाहिजे, असं ती बोलत असते. आणि त्यानंतर मग आता तिला टेन्शन आलेलं असतं की नेमकं काय करायचं आहे. त्यावेळेला आता इथे ती फोनवर बोलत असते की नेमकं या सगळ्या गोष्टींना कसं शोधायचं आहे. आणि तितक्यातच इथे आता तिला गणपती बाप्पाची मूर्ती दिसते आणि मग ती त्या मूर्तीजवळ जाऊन बसते. आता गणपती बाप्पाजवळ जाऊन बसताना ती हात जोडत म्हणते की देवा, हे सगळं काय झालं आहे खरंच काही कळायला मार्ग नाही आहे.
मला कळतंय की सगळ्या बाजूने अगदी अंधार दाटून आला आहे, परंतु बाप्पा तूच या सगळ्यातून मार्ग दाखव. मला माहिती आहे की डॉक्टर संकर्षण यांनी काहीही केलेलं नाही आहे, ते निर्दोष आहेत, परंतु हे सगळं सिद्ध करण्यासाठी मला योग्य ती दिशा दाखव. त्यावेळेला आता तिथे ओजस येतो. ओजस विचारतो, भूमी? तेव्हा ती पटकन बघते आणि मग ती विचारते की तू मला भूमी हाक मारलीस का? मग तो विचारतो की हो, मी तुला भूमी अशी हाक मारली, तुला चालेल ना भूमी म्हणालेलं? तेव्हा मग ती म्हणते की हो चालेल, तू मला भूमी अशीच हाक मार, ओके. तेव्हा मग तू गणूबाप्पाकडे प्रार्थना करतेस का, असं तो विचारतो. तेव्हा ती म्हणते की हो, एक ना खूप मोठा प्रॉब्लेम आला आहे बाबांच्या बाबतीत आणि म्हणूनच मी त्यांच्याकडे प्रार्थना करते आहे. त्यावेळेला मग ओजस तिला बघतच राहतो. मग ती म्हणते की मग तू करशील का माझ्यासोबत इथे प्रार्थना? काय ना, लहान मुलांचं ना देवबाप्पा पटकन ऐकतो, म्हणून तू माझ्यासोबत इथे प्रार्थना केलीस तर तुझं ना बाप्पा लवकरच ऐकेल. तेव्हा मग तो म्हणतो की हो चालेल, मी करतो तुझ्यासोबत प्रार्थना. तेव्हा मग संकर्षण तिथे येतो आणि तो सगळं ऐकत असतो. मग भूमी त्याला बाजूला बसवते आणि म्हणते की तुझी प्रार्थना जर तू केलीस ना तर तो देवबाप्पानं लगेचच ऐकेल. आणि खरं तर प्रार्थना तुझ्या बाबांसाठी आहे. तुझे बाबा ना एक खूप मोठ्या संकटात अडकलेत आणि त्यांना सोडवण्यासाठी आपल्याला गणपती बाप्पाकडे प्रार्थना करायची आहे. म्हणून तू इथे बस, इथे हात जोड, डोळे मिट आणि मी जे काही सांगते ना ते माझ्या मागे म्हण. तेव्हा ओजस ओके असं बोलतो आणि डोळे मिटतो. मग त्यानंतर आता भूमी बोलायला लागते की हे गणपती बाप्पा. तेव्हा ओजसही तेच म्हणतो आणि भूमी म्हणते की माझ्या बाबांच्या मागे जे काही मोठे आरोप लागलेत, जे काही संकट आलं आहे ते बाप्पा तू दूर कर. आणि ओजसही तिला आता तेच बोलतो की हे गणपती बाप्पा, माझ्या बाबांवर जे काही दुःख आणि संकट आलं आहे ते दूर कर. आणि माझे बाबा खरंच खूप चांगले आणि मेहनती आहेत, कष्टाळू आहेत. तेव्हा मग तो म्हणतो की हो गणपती बाप्पा, माझे बाबा खूप मेहनती आणि कष्टाळू आहेत, त्यांच्या बाबतीत काहीही चुकीचं घडून देऊ नकोस. आणि भूमी आता देवासमोर हात जोडून जे जे काही त्याच्या बाबतीत म्हणजेच संकर्षणच्या बाबतीत चांगलं बोलत असते ते सगळंच ओजस तिला रिपीट करत असतो. आणि मग तो हे सगळं खूप आनंदाने बघतो. भूमीने त्याला सांगितलेलं असतं की जर तुझी पल्लू आई असती आणि तिने जर तुला सांगितलं असतं आणि तू जर हे करशील ना तर तिलाही आवडेल, म्हणून ओजस ते करतो. मग आता भूमी ही म्हणते की आता तुला माहिती आहे, गणपती बाप्पाला सांग की हे सगळं ठीक कर, मग मी तुला मोदक देतो. मग तो म्हणतो की पण मला तर मोदक बनवता येत नाहीत. मग ती म्हणते की मी आहे ना, मी देईन तुला बनवून मोदक, मग तू ते बाप्पाला दे. तेव्हा मग ओजस म्हणतो की हो चालेल गणपती बाप्पा, भूमी मला मोदक बनवून देईन, मग मी ती मोदक तुला देतो. असं म्हणून भूमी आता गालातच हसते, कारण तो खूप निरागस असतो. आणि त्यानंतर मग तो विचारतो की बाप्पा ऐकेल ना माझं? तेव्हा मग ती म्हणते की हो, आता बाप्पाकडे तू प्रार्थना केली आहेस ना बाबांसाठी, नक्कीच बाप्पा ऐकेल. असं म्हणून आता तो खूपच खरं तर खुश होत असतो. ओजसने पहिल्यांदा आपल्या बाबांसाठी प्रार्थना केलेली असते हे पाहून संकर्षणच्याही डोळ्यात पाणी येतं आणि ओजस तिथून खेळायला निघून जातो. आता भूमी तिथून प्रार्थना करून उठते. तेवढ्यातच तिथे संकर्षण येतो आणि म्हणतो की भूमी, खरंच थँक्स अ लॉट. खरं तर थँक्यू बोलणं हे खूप कमी झालं, परंतु तू जे काही ओजसच्या मनात भरवतीयेस, आमच्यामधली जी दुरावा आहे तो कमी करण्यासाठी तू करतेस. तेव्हा मग ती म्हणते की हो, खरं तर तुमच्यामधला बेबनाव लवकर संपावा आणि पुन्हा तुम्ही दोघंही एकत्र यावात, कारण तो आईविना वाढलेला पोर आहे. त्यामुळे काही झालं तरीही त्याला त्याच्या वडिलांचं प्रेम हे मिळायलाच हवं असं मला वाटतंय. त्यामुळे मी असं मोठं काही करत नाही आहे, मी तुम्हा दोघांना फक्त एकत्र आणते आणि जे काही खरं आहे तेच तो बोलला, बाकी काही नाही. म्हणजे तुमच्या बाबतीत जे खरं आहे त्यानेच तेच देवापुढे मागितलं. परंतु तुम्ही काळजी करू नका, लवकरच या सगळ्या गोष्टींचा शोध घ्यायचा आहे. तेवढ्यातच भूमीला एक कॉल येतो आणि ती म्हणते की काय बरं झालं, आणि खूप खुश होते. नंतर इथे रागिनी ही म्हणते की अरे बाबा, असं काय बोलतोयस तू? म्हणजे असं 2 शब्दातले जे काही मेसेज असतात ना ते मला खूप टेन्शन देऊन जातात. आता रात्रीपर्यंत माझ्या डोक्याला ताप होता की हे कशासाठी तुम्हाला बोलवलंयस. वरून म्हणतो की एक गोष्ट लक्षात घ्या, आकाश हे सगळं करतोय तो चिडलेला आहे ठीक आहे, परंतु संकर्षणला आणि भूमीला तो दीपक दिसलाय आणि त्याने हे सगळं केलंय हे त्यांना समजलंय. आता हे ऐकल्यावर रागिनीला धक्काच बसतो. ती म्हणते की कसं काय कळलंय, काही पुरावा आहे का? तेव्हा मग तो म्हणतो की हा बघा, हा फोटो हॉस्पिटलच्या आवारात या दीपकचा फोटो क्लिक झालाय आणि प्रत्येक ठिकाणी तो संशयास्पद आढळतोय, म्हणूनच त्यांना त्या शोधात आहेत त्याच्या.
तेव्हा रागिनी म्हणते की हा दीपक तर ना मूर्खच आहे अगदी. त्याला मी सांगितलंच होतं की बाबा दीपक जे करशील ते व्यवस्थित कर, स्वतःचं तोंड सांभाळून कर, परंतु नाही, याला ऐकायचंच नव्हतं, याला स्वतःचं तोंड दाखवायचंच होतं. तेव्हा मग हे फुटेज भूमीने मिळवलं आहे असं म्हटल्यावर रागिनी म्हणते की वाटलंच होतं मला, ती भूमी ना इतकी चिवट आहे ना की ती काही करू शकते, म्हणजे कुठल्याही गोष्टी शोधून काढू शकते, तिचं नेहमीपासून तसंच आहे. पण या सगळ्या गोष्टी मला सांग की दीपक या दोघांना कसं काय माहीत पडलं तेही मला समजत नाही आहे. आता या दीपकला थोडे दिवस बाहेर राहायला सांगितलं पाहिजे आणि मग नक्की काय करायचं आहे. फक्त आपल्याला आता एक गोष्ट बघितली पाहिजे की ते जे CCTVचं फुटेज आहे ना ते भूमीला मिळता कामा नये. हॉस्पिटलमधलं फुटेज मिळालं नाही तर ते काहीच करू शकणार नाही, असं ते दोघंही म्हणतात. तर आता हेल्थ काउन्सिलची चौकशीचा दिवस आलेला असतो आणि सगळेजण आलेले असतात, अजून संकर्षण भूमी आलेले नसतात. तेव्हा लगेच आत्या म्हणते की बघितलं डॉक्टर, अजूनही तो संकर्षण आलेला नाही, म्हणजेच त्याने हे मान्य केलेलं असावं की हे या सगळ्यात त्याचीच चूक आहे आणि या सगळ्यात त्याचीच चूक आहे खरं तर, म्हणून तो आला नाही आणि आता कुठेतरी पळून गेला असेल म्हणून चौकशीला सामोरे जायला घाबरतोय तो, असं म्हटल्यानंतर तिथे भूमी येते आणि म्हणते की 1 मिनिट, डॉक्टर संकर्षण कुठेही पळून गेलेले नाही आहेत आणि आम्ही चौकशीला घाबरून पळून जाणाऱ्यातले नाही आहोत, असं सरळ ती रागिनीला सगळ्यांसमोर बोलून दाखवते आणि रागिनीचं तोंडच तिथे गप्प करते. नंतर मग संकर्षणला बघूनच डॉक्टर विवेक म्हणतात की या डॉक्टर संकर्षण प्लीज या बसा, असं म्हणून तो त्यांना यायला सांगतो आणि हेल्थ काउन्सिलचे 2 मेंबर देखील असतात आणि मग संकर्षण तिथे बसतो आणि म्हणतो की विवेक सर, खरं तर मला जोपर्यंत काही सापडत नव्हतं तोपर्यंत मला येणं हे बरोबर वाटत नव्हतं, परंतु माझ्या हातात आता एक असा पुरावा आहे ज्यावरून हे सिद्ध होईल की हे सगळं मी काहीच घडवून आणलेलं नाही आहे. या सगळ्याला कोणीतरी दुसरीच व्यक्ती जबाबदार आहे आणि ती दुसरी व्यक्ती कोण आहे हे मी इथे सगळ्यांसमोर नमूद करीनच, परंतु बाकी लोकांचे जे छुपे हेतू आहेत की मी या सगळ्यामध्ये अडकावं, परंतु तसं होणार नाही आहे. आकाश महाजन, सॉरी टू से, परंतु मी या सगळ्यामध्ये अडकणार नाही, कारण हे सगळं जे काही मी वागतोय ते खरं वागतोय. माझ्याकडून त्या पेशंटच्या बाबतीत कोणताही चुकीचा प्रकार घडलाच नव्हता मुळात. आता पुढच्या भागामध्ये भूमी उठते आणि म्हणते की हे बघा सर, हे जे काही मी तुम्हाला सांगते ना ते सगळं प्लीज तुम्ही ऐका, कारण हे यासाठी हा खूप मोठा पुरावा आहे. डॉक्टर संकर्षण यांनी काहीच केलं नव्हतं. त्या दिवशी जे काही इंजेक्शन कोलतेला दिलं गेलं ते इंजेक्शन एका दुसऱ्याच व्यक्तीकडून दिलं गेलं आणि त्यामुळेच हा सगळा प्रकार घडला आहे. खरं तर हा प्रकार घडला नाही, हा कोणीतरी जाणीवपूर्वक संकर्षणला बदनाम करण्यासाठी घडवून आणलेला आहे आणि मी आता जे काही फुटेज तुम्हाला दाखवते त्यावरून तर तुम्हाला स्पष्ट होईलच की कोण आहे ती व्यक्ती, असं म्हणून आता भूमी ते फुटेज सुरू करते आणि त्यामधून दीपक जो असतो वॉर्ड बॉय तो तिथून येताना दिसत असतो आणि त्याच्या संशयास्पद हालचाली हे डॉक्टर विवेक आणि हेल्थ काउन्सिलचे मीटिंग मेंबर हे सगळे बघत असतात आणि भूमी अशा प्रकारे आता संकर्षणला निर्दोष सिद्ध करणार असते. आणि रागिनी ही घाबरत बघत राहते की हिला सगळे CCTV फुटेज सापडले की काय, वरुणला तर मॅनेज करायला सांगितलं होतं, आता तिला पूर्णपणे धक्काच बसलेला असतो. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.